रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब स्वागत. प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे आपला ढोकळेलाच फ्लॅट आहे, ज्याला मोठी बाल्कनी पाहिजे, मोठं घर पाहिजे, पार्किंग पण पाहिजे. अशाच मोठ्या बाल्कनीचा आणि मोठं घराचा फ्लॅट मी ढोकळेला दाखवतोय. जे घर आहे हे तसं बघितलं तर स्विमिंग पूल वगैरे नाही आहे, पण क्लब हाऊस आहे, गार्डन आहे आणि तेच म्हणतं कम्युनिटी हॉल आहे. पण हे नाही आहे, स्विमिंग पूल नाही आहे, बाकी सगळं आहे. पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने बनवलेला हा फ्लॅट आहे. फ्लॅटचा तुम्ही जर हॉल बघितलं तुम्हाला जाणवेल की मोठा आणि प्रशस्त हॉल आहे म्हणून. आणि हे जे कॉम्प्लेक्स आहे हे भविष्यात येणारं जे मेट्रो स्टेशन आहे 5 मिनिटाच्या अंतरावरती सुपरनल गार्डन नावाचं कॉम्प्लेक्स आहे. आणि ते सुपरनल नावाच्या गार्डन कॉम्प्लेक्समध्येच 1 BHKचा फ्लॅट आहे. जो 1 BHKचा फ्लॅट तसा जर बघितला आपण, जर ह्याच्या कंपासद्वारे जर बघितलं, साऊथ वेस्ट बाहेर जाताना आहे, नॉर्थ ईस्ट आतमध्ये येताना जास्त करून वेस्टच आहे. आणि ज्यावेळेला बाहेर येणार आहोत त्यावेळेला समोर 2 फ्लॅट असणार आहेत. ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, अधिक ह्या साईडला पण 2 फ्लॅट आहेत. पण 2 फ्लॅटच्या मध्ये जी जागा आहे ती मोठी आहे आणि 2 लिफ्टचं पण प्रावधान आहे. जुनं कॉम्प्लेक्स आहे, साधारणतः 15 वर्ष जुनी ही बिल्डिंग असणार आहे. पण घराच्या पुढे पण जागा भरपूर आहे. आणि ज्यावेळेला घराच्या आत आपण जाणार आहोत त्यावेळेला घराच्या आतला जर तुम्ही बघितलं तर घराच्या आतमध्ये पण जर तुम्ही हॉल बघितला तर तुम्हाला जाणवेल की हा खूप मोठा आणि प्रशस्त असा हॉल आहे. आणि हॉलच्या नंतर तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची अशी बाल्कनी पण मिळते, जी बाल्कनी तुम्ही प्रॉपर वापरात घेऊ शकता. अशा पद्धतीची बाल्कनी तुम्हाला मात्र ह्या घरामध्ये प्रॉपरली मिळते. म्हणजे हॉलच्या नंतर इमिडिएटली तुम्हाला बाल्कनी मिळते. अशा पद्धतीचं खरं तर हे असं सुंदर आणि मोठं घर आहे, जे तुम्ही बघू शकता. तुम्हाला जाणवलं असेल की याचा हॉल पण मोठा आहे, बाल्कनी पण मोठी आहे. आणि जेव्हा आपण आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इमिडिएटली ह्या साईडला नंतर असं किचन आहे, जे किचन 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं आहे. आणि किचनच्या ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं आहे. गॅसची पाईपलाईन वगैरे पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीची ऑलरेडी आलेली आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण पुढे येणार आहोत त्यावेळेला पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे इमिडिएटली एक वॉशरूमची सुविधा केलेली आहे. जुन्या कन्सेप्ट असल्या कारणानं एक वॉशरूम तुम्हाला इकडे ह्या साईडला आहे. अधिक इकडे जर बघितलं तरी इकडे पण एक बाथरूमची सुविधा आहे. बाथरूमच्या नंतर जर इकडे जरी आला तर इथे पण तुम्हाला ऑलरेडी एक वॉशिंग मशीनचा पॉईंट म्हणा किंवा वॉशिंग मशीनसाठी जण वेगळी जागा इकडे उपलब्ध ऑलरेडी दिली गेलेली आहे. ह्या साईडला जरी आलात तर म्हणजे तुम्हाला एवढी मोठी जागा त्या पद्धतीची मिळते. आणि याच्यानंतर ज्यावेळेला आपण इमिडिएटली घराच्या ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला तुम्हाला परत एवढा मोठा पॅसेज मिळतो. आणि पॅसेजच्या नंतर इकडे जर आपण आलो तर तुम्हाला एवढा मोठा बेडरूम वापरायला परत मिळतो. वरती ACचं प्रावधान आहे आणि असा मोठा बेडरूम मिळतो. आणि मोठ्या बेडरूमला परत एक मोठी बाल्कनी म्हटलं तरी चालेल, अशी एक मोठी बाल्कनी तुम्हाला परत इकडनं पण एक मिळते. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. ग्राउंड प्लस 14 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला हा जो फ्लॅट आहे हा मिडल फ्लोअरला असणारा फ्लॅट आहे. समोर जर बघितलं तुम्हाला ढोकळे कोलशेत रोड तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतो. आणि ढोकळे कोलशेत रोडला जर तुम्ही बघितलं विहंग हॉटेलच्या शेजारी बघितलं तर ठाणा टू जे वडाळा मेट्रो आहे किंवा ठाणा टू कल्याण मेट्रो त्याचं जंक्शन आहे, तर त्या जंक्शनपासून साधारणतः 3 ते 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही पायी जाऊ शकता. अशा लोकेशनवरती हा 1 BHKचा फ्लॅट आहे, ज्याची किंमत सांगताना 75 लाख रुपये सांगितलेली आहे. 4,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे, पण त्याच्यात निगोशिएबल असणार आहे. 75 निगोशिएबल जास्त नसणार आहे, पण थोडं निगोशिएबल नक्की होणार आहे. अशा छोट्या कॉम्प्लेक्समध्ये ज्याला घर हवं आहे आणि घर प्रशस्त पाहिजे आणि बाल्कनी पाहिजे तर त्याच लोकांसाठी मला असं वाटतं हे घर चांगलं असू शकतं. जर अशा पद्धतीचं घर तुम्हाला हे बघायचं असेल तर आम्हाला फोन करा, आम्ही हे घर तुम्हाला नक्की दाखवू. आणि आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि आम्हाला लाईक शेअर पण करा, जेणेकरून आम्हाला पण आमच्या कामामध्ये उत्साह वाढेल. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.